आज बार्शीसाठी एक अभिमानास्पद बातमी आहे। येथील स्वरा आणि माही इतापे या जुळ्या बहिणींनी राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत स्टेट स्कॉलरशिप एक्झाम चमकदार यश संपादन करत राज्य गुणवत्ता यादीत स्टेट मेरिट लिस्ट आपले नाव कोरले आहे। सुयश विद्यालयाच्या या विद्यार्थिनींनी कोणत्याही शिकवणीशिवाय विदाऊट ट्युशन्स आणि मोबाईलपासून दूर राहून स्टेईंग अवे फ्रॉम मोबाईल फोन्स हे यश मिळवले आहे, जे खरोखरच कौतुकास्पद आहे। यशाची गुरुकिल्ली मेहनत, शिस्त आणि कौटुंबिक पाठिंबा। या यशोगाथेमागे त्यांची कठोर मेहनत, अभ्यासातली शिस्त आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा आहे। स्वरा इतापे हिने तिच्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि नियमित सराव परीक्षांना दिले। यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला। तिने आवर्जून सांगितले की आम्ही टीव्ही आणि मोबाईल पूर्णपणे बंद ठेवला होता। हे यश माझ्या शाळेचं आणि कुटुंबाचं आहे। माझे नाव स्वरा शरद इतापे। मी गेल्या वर्षी सुयश विद्यालयामध्ये इयत्ता 5वी मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा दिली। त्यामध्ये माझा राज्यात 7वा क्रमांक आल्याबद्दल मला खूप आनंद झाला। शाळेत घेतलेल्या शिक्षकांनी व सरांच्या मार्गदर्शनाने आम्हाला हे यश प्राप्त झाले, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद। माही इतापे हिनेही स्वराच्या म्हणण्याला दुजोरा दिला। तिने कोणतीही शिकवणी लावली नव्हती। शाळेत जे शिकवलं तेच घरी रिवाइज केलं। मोबाईलपासून दूर राहत अभ्यास करणं सोपं गेलं। आई वडिलांचा मानसिक आधार खूप महत्त्वाचा ठरला, असे माहीने सांगितले। माझे नाव माही शरद इतापे। मी सुयश विद्यालय या शाळेमध्ये गेल्या वर्षी इयत्ता 5वी मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली आहे। यामध्ये माझा राज्याच्या यादीत 14वा क्रमांक आल्याबद्दल मला आनंद झालेला आहे। यासाठी माझ्या सर्व शिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि आई बाबांचे मार्गदर्शन यांचे मी आभारी आहे। मोबाईल आणि टीव्ही यापासून लांब राहिल्यामुळे मला हे यश प्राप्त झालेले आहे। या दोन्ही मुलींच्या आई डॉक्टर मेघा इतापे यांनी घरात अभ्यासासाठी अनुकूल वातावरण तयार केले। त्यांनी दोघींकडून सातत्याने उजळणी करून घेतली आणि मनोरंजनाचे वातावरण टाळले, ज्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले। मी डॉक्टर मेघा शरद इतापे। माझ्या जुळ्या मुली माझ्या माई इतापे आणि स्वरा इतापे गेल्या वर्षी 5वी स्कॉलरशिप मध्ये सुयश विद्यालय बार्शी इथे शिकत होत्या। शाळेतील टीचरांनी घेतलेल्या एप्रिल पासून घेतलेली ट्युशन आणि त्यांनी घरी मन लावून केलेला अभ्यास आणि त्यासोबत मी त्यांची घेतलेली वेळोवेळी रिव्हिजन, घरी आल्यापासून त्या मोबाईल आणि टीव्ही यापासून दूर राहिल्या, म्हणून त्यांना हे यश प्राप्त झालं असं माझं थोडक्यात म्हणणं आहे। शाळेत टीचरने सांगितलेला अभ्यास त्या घरी येऊन सिन्सिअरली करतात, त्याच्यामुळं आणि टीव्ही आणि मोबाईल पासून लांब असल्यामुळं त्यांना पूर्ण वेळ जो आहे शाळेतून आल्यापासून तो त्यांनी अभ्यासाला दिल्यामुळे त्यांना हे यश प्राप्त झाले आहे। त्यामुळे मी टीचर आणि सुयश शाळेचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। सुयश विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास नलवडे यांनी स्वरा आणि माहीचे कौतुक केले। ते म्हणाले, स्वरा आणि माही या अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहेत। त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळा स्वतः जबाबदारी घेणार असून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनही दिले जाईल। हे शाळेच्या बांधिलकीचे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या प्रयत्नांचे द्योतक आहे। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 मध्ये सुयश विद्यालयानं नेत्रदीपक यश मिळवलं आहे आणि त्यामध्ये एक कौतुकाची बाब ही आहे की आता 5वी मध्ये स्वरा इतापे आणि माही इतापे या दोन जुळ्या बहिणी होत्या। ज्यावेळेस शाळेत वीकली टेस्ट होत होत्या त्यावेळेस नेहमी दोघीमध्ये कॉम्पिटिशन असायची। एक वेळेस स्वरा पुढे असले तर दुसऱ्या टेस्टमध्ये माही पुढे असायची। मी वर्गात जाऊन पाहिलं त्यावेळेस दुसऱ्या वेळेस गेल्यानंतर स्वरा कोणती आणि माही कोणती ही मलाही ओळखू येत नव्हतं। तीच त्यांच्या मार्क मध्ये सुद्धा त्यांनी तेच दाखवून दिलेलं आहे की मार्क सुद्धा दोघींनी सारखीच मिळवलेली आहेत। राज्याच्या गुणवत्ता यादीत स्वरानं बाजी मारलेली आहे। स्वरा ही 7वी आलेली आहे आणि माही ही 14वी आलेली आहे। फरक फक्त 4 मार्काचा आहे दोघींमध्ये, परंतु राज्याच्या यादीत दोघे आलेले आहेत। जिल्ह्यामध्ये स्वरा प्रथम आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वरा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे आणि माही आमची 4थ्या क्रमांकावर आलेली आहे।
म्हणजे जरी जुळ्या बहिणी असल्या तर 5वी स्कॉलरशिप मध्ये सुद्धा त्यांनी सारखी मार्क मिळवून आम्ही जुळ्या सख्या बहिणी आहेत हे दाखवून दिलेलं आहे. स्वरा आणि माही 10वी पर्यंत आमच्या सुयशमध्येच राहणार आहेत. त्यांच्या जे CBSE पॅटर्नचा सायन्स आणि मॅथ्स आहे त्यांना उपयोगी पडेल अशा पद्धतीची तयारी फाउंडेशन कोर्समध्ये आम्ही करून घेणार आहोत. त्यांच्या शिक्षणासाठी तर आम्ही प्रयत्न करू आणि त्यांच्या या पुढील शिक्षणासाठी आणि भावी कारकिर्दीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. तंत्रज्ञानाच्या आकर्षणापासून दूर राहून स्वरा आणि माहीने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट्स फ्रॉम रुरल एरियाज एक उत्तम उदाहरण आहे. हे सिद्ध करते की योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि मोबाईलसारख्या विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिल्यास मोठे यश संपादन करता येते. स्वरा आणि माही यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझा न्यूज टीमकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे. या यशोगाथेबद्दल तुमचे काय मत आहे?